तुझी दिन रात झरे जणू घन हा सुखाचा सांग सावरू तोल कसा मी वेड्या मनाचा सुख दुःखाच्या वाटेवरती होऊन राहू सोबती तू तिथे मी हो अनुरागाच्या वळणावर दे विश्वासाची सावली तू तिथे मी तू तिथे मी तू तिथे पण मंजिरी मला वाटतं हिच्यापेक्षा ही साडी जास्ती छान दिसते. हा छान आहेच नक्कीच, मला पण आवडली खरं तर. मला काय वाटतं माहितीये का, ही साडी ना मंजिरी वहिनीच्या साडीपेक्षाही छान आहे. आता सगळ्या बायकांना प्रश्न पडणार आहे, नक्की कुठल्या सुनेचं सुनमुख बघायचं. नाही ग, हा प्रश्न आपण पडूच देणार नाही आहोत कोणाला, कारण तू कार्यक्रमाला येणार नाहीयेस. काय? तू इथे रूम मध्येच बसून राहणार आहेस, समजलं? पण मला बघायचा तो कार्यक्रम. बघायचं काय? अगं कोल्हापुरातल्या समध्या बायका येणार कार्यक्रमाला. आता त्यांनी विचारलं की ही पोरगी कोण, तर हा लिधा पंचायत. पंचायत कसली त्यात? सांगायचं गौरांगची मैत्रीण आहे म्हणून. आई अंबाबाई, कठीण आहे या पोरीचं. आणि लग्नानंतर काय सांगणार? ही मैत्रीण लग्ना आधीपासूनच घरात राहत होती म्हणून? याचा अर्थ कळतो का तुला? समजूत करायचे काही कारण नाहीये. आणि तुला कळलंय किंवा नाही याचा काहीही संबंध नाही. मी सांगतेय तुला, तू या रूमच्या बाहेर जायचं नाही म्हणजे नाही. वहिनी, हे काय आहे? म्हणजे एका सुनेसाठी एवढा मोठा कार्यक्रम आणि दुसऱ्या सुनेला कैद. हे बघ नेत्रा, या सगळ्या गोष्टींवर मंजिरी तू कशाला उगाच मध्ये बोलतीयस? मावशी काय सांगून गेली तुलाही कळलं असेलच ना. तू मला सांग, तू कुठला सेट घालणारच या साडीवर? हा बघ, का हा चांगला वाटतोय? हा छान आहे ना? हा पाहिलास का तू? या शिंदेबाई, तुमचीच वाट बघत होतो. या या, मी मंजिरीला घेऊन येते. हो आहे, बसा. शालिनी, सुनेचं नाव काय म्हणालीस? मंजिरी. नाव म्हणजे आडनाव. घराणं कोणतं आहे? पुण्याच्या सरनाईकांची सोयरीक आहे. महाराजांच्या दरबारात त्यांचे पूर्वज होते. असू दे असू दे, पण हे जे तुम्ही घाईघाईत लग्न केलं ना, ते आम्हाला कोणालाही आवडलेलं नाही. आणि ते सुद्धा पुण्याला जाऊन.
सगळं जर चांगलं होतं तर आपल्या नावाला शोभेल असंच लग्न करायचं ना. लोकांचा गैरसमज नाही का होणार? नाही, बरोबर आहे तुमचं शिंदेबाई. पण काय आहे, मुलीच्या पत्रिकेत योगच तसा होता. घाईत म्हणजे अगदी 3 दिवसातच केलंय लग्न. आणि आमचं सत्यजित माहिती आहे ना तुम्हाला कसं आहे. थाटामाटात लग्न अजिबात करायचं नाही असं सांगितलं त्यांनी. असं कुठे असतं का? राजघराणं म्हटल्यानंतर आपली इब्रत नको का सांभाळायला? नाही, वहिनीला बी तसंच हवं होतं. पण सत्यजितच्या इच्छेपुढं तिचं काही चालतं वय? मंजिरीला पाहिला आणि लगेच तयार झाला तो. आली बघा. ये ग. तुमची परवानगी असेल तर कार्यक्रम सुरू करूया? हो, करूया ना सुरुवात. या ना, तुमचाच मान पहिला. आवाज कसला हा? आतमध्ये कोणी आहे म्हणायचं? काय जरा घरामध्ये गडबड चालू आहे ना समारंभाची. आपण ते सगळे इथेच आहोत. हो का? नाही, पण तिथे नाहीये कोणी. त्यांचं जरा बघता का? हो. मंजिरी, अगं पाया पड त्यांच्या. अखंड सौभाग्यवती भव. बोल स्वीटार्ट. गौरांग, तुझ्या घरच्यांनी मला कोंडून ठेवलं एका रूम मध्ये. का? का? अरे बाहेर तुझ्या त्या लाडक्या वहिनीचा सुनमुखाचा कार्यक्रम चाललाय ना. खूप बायका आल्या. आता ह्या सगळ्या बायकांसमोर जर मी बाहेर गेले तर हे लोक काय सांगणार? मी कोण आहे, या घरात काय करतेय, कशाला आलीये, काय सांगणार? काय हे काय सांगणार? मी दार वाजवलं ना तर तुझी आत्या येऊन धमकी देऊन गेली मला. गौरव, मी काय इथे अशी, मी पण सून आहे या घरची. हे बघ नेत्रा, जस्ट ट्राय अँड अंडरस्टँड. आत्ता आपण काहीच करू शकत नाही. त्यापेक्षा त्यांना जे करायचं ते करू दे. आणि असंही तू बाहेर जाऊन काय करणार? फरक पडतो गौरव, मी सून आहे या घरची. माझा हक्क आहे तो. आणि माझा हा हक्क मला मिळवून द्यायला जर तू असमर्थ असशील ना तर मी समर्थ आहे तो मिळवायला. हे अगं नेत्रा, तू काही राडा. la la
हा सुनबाई मुधोळकरांचा खानदानी हार आमच्याकडून घ्या. आवडला? छान आहे. औक्षवंत व्हा. सून तर चांगलीच आहे शालिनी, पण तरी सुद्धा आम्ही सांगू ती शिक्षा सुनेला भोगावीच लागेल. आता ही प्रिया तुझ्या घरातच आहे. मला वाटलं होतं प्रियालाच तू सून करून घेशील. शिक्षा? अहो ती लहान आहे अजून, नवीन आहे. शिक्षा होणारच. आम्हाला सगळ्यांना एखादं गाणं म्हणून दाखव. आई, मला नाही येत गाणं. इथे कुणाला दरबारी मैफिल जमवायची? जसं येईल तसं म्हण. मंजिरी म्हण ग, इथे सगळ्या घरच्याच आहेत. म्हण. ही वाट दूर जाते, ही वाट दूर जाते, स्वप्नामधील गावा माझ्या मनातला का तेथे असेल रावा. ही वाट दूर जाते, जेथे मी धरेला आभाळ वाकलेले, असता चळास जेथे रविबिंब टेकलेले, जेथे खुळ्या ढगांनी, जेथे खुळ्या ढगांनी रंगीन साजल्यावा माझ्या मनातला का तेथे असेल रावा. ही वाट दूर जाते. वाह शालिनी, चांगली सून आणलीस हो. अगदी सर्व गुण संपन्न. छान मुलगी आहे मंजिरी. सगळं घर छान सांभाळते. आता हे बघ ना, हे कडं माझं जुनं झालंय म्हणे. माझ्या लक्षातच नव्हतं, पण हिच्या आधीपासून लक्ष. माझ्यासाठी नवीन ब्रेसलेट घेऊन आली. लग्न आधीपासूनच घेऊन ठेवलं होतं तिने ते. बायकांचे पण काय फंडे असतात ना. अच्छा, तर सत्यजित राजे कौतुक पण करतात हा. ओके, तू काय गिफ्ट दिलंस? वचन दिलंय. कसलं? तिला जे हवं ते देण्याचं. ओके,
बायकांना बरोबर ठाऊक असतं वचन कधी घ्यायचं आणि कधी ते कॅश करायचं. तर अशा रीतीने तू मोठी चूक केलीस मित्रा. एवढंच का तू? मंजिरी अशा बायकांच्या कॅटेगरीमध्ये मोडत नाही. अच्छा, तरी तुला सांगतोय तू तिच्यासाठी काहीतरी गिफ्ट घेऊन जाच. मी खूप विचार केला रे, पण तुला माहितीये माझं नाही डोकं चालत या बाबतीत. तसंही ते तुझं काम नाहीये, त्यासाठी तू मलाच विचार. विचार विचार. बरं विहंग, सांग मला काय गिफ्ट नेऊ मी माझ्या बायकोसाठी? येस, देयर यू आर. सी, डायमंड्स. डायमंड्स आर वुमन्स बेस्ट फ्रेंड. तू तिच्यासाठी एखादं नेकलेस और रिंग और चल मी निघतो. अरे अजून तुझा ग्लासही भरलेला नाहीये मित्रा, तुला बऱ्याच गोष्टी शिकायच्या आहेत. आओ, गजल सुनते हैं, दो दो जाम पीते हैं, फिर तो दुनिया पड़ी है दुनियादारी के लिए. विहंग, मी निघतोय. दोस्ती का वास्ता. विहंग, मी पहिल्यांदा माझ्या बायकोसाठी काहीतरी घेऊन चाललोय. ते घेऊन मला ताबडतोब तिच्याकडे जायचंय. आता जो मध्ये येईल त्याला माफी नाही. ठीक आहे, म्हणजे आजही मला तुझ्या वाट्याची प्यावी लागणार आहे बहुतेक. ओके. अगर अपनी जान प्यारी है तो मुझे मत रोको. ही कोण पाहुणी? मी नेत्रा. नेत्रा गौरांग मुधोळकर. शालिनी, गिफ्ट तर छान दिले तुझ्या सुनेनं. आवडली ना तुम्हाला? मग आम्हाला आनंद आहे. मग मंजिरीने स्वतः पसंत केली आहे. हो तर अस्सल सोन्याची. शालिनी, मला तर वाटलं होतं की तुझी निवड वेगळीच असेल. म्हणजे काखेत कळसा आणि गावाला वळसा असं तुझं झालंय बघ. आता ही प्रिया तुझ्या घरातच आहे. मला वाटलं होतं प्रियालाच तू सून करून घेशील. नाही, म्हणजे तसा विचारच नाही केला कधी. जरा फराळाचं बघतेस का? हो. ही कोण पाहुणी?
त्या नाही ओळख करून देणार माझी. मी नेत्रा गौरांग मुधोळकर. मुधोळकरांची धाकटी सून.